पाहिजे, पत्रिकेवर मतदान झालंच पाहिजे, पत्रिकेवर मतदान झालंच पाहिजे। भारत माता की जय, भारत माता की जय। ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ, ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ। मी सलाउद्दीन शेख लोक बचाव कृती समितीचा निमंत्रक आज सोलापूर शहरामध्ये पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले की ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान। गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागामध्ये या प्रक्रियाचं आंदोलन प्रक्रिया सुरू आहे, पण या सोलापूर शहरामध्ये या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। येणारे 3-4 वर्ष कुठलंही मतदान नसताना आम्ही आंदोलन सुरू केले। गेले 3 वर्षापासून आणि 3 वर्षानंतर या मतदानाची प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावं। अनेक ठिकाणी महानगरपालिकाचे जिल्हा परिषदचे घोटाळे समोर आलेले आहेत। मतदान प्रक्रियामध्ये काही घोटाळे झालेत, काही ठिकाणी व्हीएम मशीन तोडण्यात आली, काही ठिकाणी व्हीएम मशीन फोडण्यात आली, तरी पण या शासनाने आत्तापर्यंत लोकांची दखल घ्यायला तयार नाही। याकरता लोकातूनच आंदोलन उभा करणे आणि यापुढे तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन उभा करणार आहोत। या ईव्हीएम मशीनच्या विरोधात तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार। बाजूच्या शेजारच्या राज्यामध्ये बॅलेट पेपरचे मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये येणारे कुठलाही इलेक्शन असू दे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावा। देशाच्या राष्ट्रपतीचं मतदान बॅलेट पेपर होत आहे, उपराष्ट्रपतीचं मतदान बॅलेट पेपर होत आहे। लोकातील निवडून झालेले लोकांनाही बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे, या मुख्य मागणी घेऊन आज दिवसभर आम्ही या पूनम गेटला आंदोलन करत आहे। कृती समितीचे संपूर्ण कार्यकर्ते येणारे 3 वर्ष हे एकमेव ध्येय धोरण ठेवून आंदोलन करणार की येणारे येणारे जो काही इलेक्शन असेल बॅलेट पेपरवर झाला पाहिजे। बॅलेट पेपरवर न झाल्यास या कृती समिती गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करण्याची तयारी ठेवलेली आहे। हे कामगार संघटनेचा जिल्हा प्रमुख शिवसेना आणि हे आपला कृती समिती ईव्हीएम मिशनमुळे घोटाळा झाला या सगळीकडे माहीत झाला, परंतु एकाचा खासी वाहनात आणि मोहोळमध्ये डाव्यावर ईव्हीएम मिशनवर मतदान केलेल्या मतपेटी सापडत्या। ह्या सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या सगळंच मिशनमध्ये घोटाळा करून ह्या पक्षाने निवडून आलेला आहे। या गद्दार या पक्ष आणि जवळजवळ बॅलेट पेपरवर मतदान करावं, त्यांचा जर गांडी दम असला तर बॅलेट पेपरला आणि मतदान करून दाखवावं सरकारनं। हे फडणवीस सोडा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये अख्खा महाराष्ट्रामध्ये बॅलेट पेपरवर हे मतदान घेऊन दाखवा आणि 4 सीट येणार नाही असं आमच्या कृती समितीच्या वतीनं आम्ही मागणी करतो सरकारला। मी नागेश पाचकंटी लोकशाही बचाव कृती समितीचा मी सदस्य आहे। या ठिकाणी देशभरात जे काय ईव्हीएमच्या बाबतीत लोकांना संभ्रम निर्माण झाला आहे की बाबा आपण टाकलेलं मत जातंय कुठं हे कळत नाही आहे। आता आपल्या बाजूचे काही राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये उदाहरण घेतलं तर पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा या राज्यांमध्ये बॅलेट पेपरवर या ठिकाणी स्थानिक स्वराज्यांचे मतदान घेण्याचं त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलं आहे। ह्या गोष्टी आपल्या सरकारच्या लक्षात काय येत नाही। ह्या सरकारला आपल्या डोळे उघडण्यासाठी या ठिकाणी जनतेनं रस्त्यावर येण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे। त्यांचं मत पारदर्शक पाहिजे, त्यांचं मत कुठं गेलं हे समजायला पाहिजे आणि त्यांनी दिलेलं मत योग्य व्यक्तीला गेलं आहे का नाही हे समजण्यासाठी या ठिकाणी बॅलेट पेपरचा वापर व्हायला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्या माध्यमातून आम्ही लोकशाही बचाव कृती समितीच्या वतीनं देशभरात हे आंदोलन नेण्याचं ठरवलं आहे आणि जोपर्यंत ही ईव्हीएम मशीन निवडणूक आयोगाकडून हटवलं जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ह्या पुढेही तीव्र प्रकारचे आंदोलन ह्या ठिकाणी आपल्या राज्यभरात होणार हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। नमस्कार, जय महाराष्ट्र। या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून जो काय घोटाळा सुरू आहे तो घोटाळा या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या विरोधात या ठिकाणी सुरू आहे। आज संपूर्ण देशामध्ये ईव्हीएम विरोधात या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे। आज BJPच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं हुकुमशाही या पद्धतीने सुरू आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात सर्वसामान्य जनता या ठिकाणी बोलायला तयार आहे, पण एकत्र येऊ देत नाही आणि हे एकत्रित येऊ न देण्याचं कारण फक्त BJP आहे। आज संपूर्ण देशामध्ये BJP विरोधात वातावरण आहे, तरीसुद्धा या ठिकाणी आपण जर रिझल्ट पाहिलं तर सर्व BJPकडून या ठिकाणी रिझल्ट आलेले दिसतात।
महानगरपालिकेचा रिझल्ट असू द्या किंवा जिल्हा परिषदचा रिझल्ट असू द्या, हे सर्व BJPच्या बाजूने या ठिकाणी आले आपल्याला दिसून येतात. परंतु जनमानसात जर तुम्ही गेला तर संपूर्ण वातावरण हे BJP विरोधात आहे. याचा अर्थ EVM मध्ये घोटाळा असल्याकारणाने या ठिकाणी संपूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावून संपूर्ण हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी कारभार सुरू आहे. आज सर्वसामान्य जनता या ठिकाणी बॅलेट पेपरवरती मतदान करण्यासाठी समोर येते, परंतु बॅलेट पेपरचा विषय बाजूला ठेवून या ठिकाणी BJP सरकार हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी कारभार चालवत आहे. आज लोकशाहीच्या पद्धतीने या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात यासंबंधी या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात येत आहे. संपूर्ण आज ही ठिणगी सोलापूरमध्ये पडते, परंतु ही ठिणगी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरेल असा या ठिकाणी विश्वास दाखवतो. आणि सोलापूरची जनता या ठिकाणी हुशार आहे, कारण जी काय क्रांती घडली ती सोलापूरच्या मातीतून या ठिकाणी क्रांती झालेली आहे. 1931चा जर 1931चा स्वातंत्र्य इतिहास जर पाहिला तर ते पहिली ठिणगी सोलापूरमध्ये पडली आणि संपूर्ण देशभर या ठिकाणी वनवा या ठिकाणी पेटला होता. ही ठिणगी या ठिकाणी सोलापूरमध्ये पेटून पुढे वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी शब्द तो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही बचाव कृती समितीचा अध्यक्ष आज या ठिकाणी त्या निवडणुका पार पडलेल्या, त्या निवडणुका EVM मशीनवर पार पडलेल्या आहेत. लोकशाहीमध्ये लोकांना खूप महत्त्व आहे. लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी जर व्याख्या असेल तर या देशामध्ये अनेक वर्षापासून EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं अशी मागणी अनेक वर्षापासून या देशामध्ये होत असताना त्या लोकांच्या मतातला केराची टोपली दाखवली जाते आणि या ठिकाणी हे जे मतदान आहे ते मनमानी हुकुमशाही पद्धतीने EVM मशीनवर घेतलं जातं. हे मतदान कोणासाठी घेतलं जातं? ते त्या लोकांसाठी घेतलं जातं. ज्या लोकांसाठी जे मतदान घेतलं जातं ते मतदान ती लोकं सांगत आहेत तुम्हाला की मतदान आम्हाला EVM मशीनवर नको तर बॅलेट पेपरवर पाहिजे. अशा पद्धतीची देशभरातून मागणी असताना या सरकारचा हट्ट हा EVM मशीन संदर्भात का आहे आणि EVM मशीनवर यांचं एवढं प्रेम का आहे हेच आम्हाला या ठिकाणी कळायला मार्ग नाही. कारण आम्ही ज्या सरकारला या ठिकाणी निवडून देत आहोत त्या सरकारला आम्ही सांगत आहोत की सरकारला जर एवढे जनतेवर विश्वास असेल, ज्यावेळेस या देशामध्ये निवडणुका होतात आणि एखादा पक्ष सत्तेवर येतो त्यावेळेस पक्षाचा प्रमुख सांगतो की या देशातली जनता आम्हाला बहुमताने निवडून दिली, जनतेचं प्रेम आमच्यावर आहे, जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलो. तुम्हाला एवढाच विश्वास जर जनतेवर असेल तर तुम्ही EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करून घ्यायला काय हरकत आहे अशी आमची तुम्हाला मागणी आहे. एवढीच विनंती मी आपणास करतो. जर यापुढे मतदान EVM मशीनवर झालं तर EVM मशीन फोडण्यात येतील आणि आपण जोपर्यंत हे मतदान बॅलेट पेपरवर घेणार नाही तोपर्यंत ही कृती समिती स्वस्थ बसणार नाही. यापुढील आंदोलन यापेक्षाही उग्र आणि तीव्र असतील याची दखल शासनाने घ्यावी. समिती सोलापूर यांच्याकडून EVM मशीन हटाव हे आंदोलन सुरू असून त्या आंदोलनामध्ये मी काल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोंडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून मी तिथे उभा होतो. तर त्या इलेक्शनमध्ये असं झालं की मी 860 दिवस झालं आंदोलन करतो आहे शेतकऱ्यांसाठी. त्या प्रत्येक गावात जवळजवळ 200 ते 250 शेतकरी माझ्यासोबत आहेत आणि त्या गावातून मला 0 मतदान दाखवले आणि मला फक्त त्या भागातूनच पूर्ण 11 गावातून 600 मतदान दाखवले. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की मी निवडून आलेलं आहे, तिथं विनिंग सीट आहे. मी निवडून आलेलं असताना EVM मशीनचा घोळ करून त्यांनी मला ह्या माध्यमातून पाडण्यात आलं माझं सीट. तर असं माझं म्हणणं असं आहे की आत्ता ही जी झालेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जी आहे ती रद्द करून नव्याने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी ही माझी विनंती आहे. मनीष गायकवाड, जनहित सेवा पक्षाचा अध्यक्ष. मी लोकशाही बचाव कृती समितीला आज माझा जाहीर पाठिंबा देत आहे. यांच्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे पक्षाच्या वतीने. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पण गेल्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये 22 प्रभागामधून निवडणूक लढवलेली आहे. तर आमच्या प्रभागामध्ये ड मशीनवरती टोटल 1600 मताचा फरक जाणवलेला आहे. त्यासाठी कोर्ट मॅटर चालू आहे. परंतु ह्याच्यावर हे सिद्ध होतं आहे सरळ की मशीनमध्ये घोळ करता येते, मशीन ही चुकीचं माहिती देते. त्यामुळं आमचा असा आग्रह आहे की येणाऱ्या पुढच्या कुठल्याही इलेक्शनमध्ये ही EVM हटली पाहिजे. त्याशिवाय आम्ही शस्त बसणार नाही. आणि जस्ट फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये काही ग्रामपंचायत इलेक्शन्स होते. सांगतो मला जाणूनबुजून राज्य सरकारने ह्या निवडणुका 6 महिने लांबणीवर टाकल्यात. कारण का मशीन सेटिंग करायची त्यांना वेळ पाहिजे का त्यांना, त्यासाठी ते पुढे ढकललेत का?
तर त्या आमचा सरळ आरोप आहे EVM मशीनमध्ये घोटाळा होतं हे सरळ उघड आहे. त्या EVM हटाव, देश बचाव लोकशाही बचाव आमचा नारा आहे.